खालची खोपोलीत बेकायदेशीर कचरा डेपोचा प्रश्न गंभीर। स्वच्छ भारत मोहिमेच्या नावाखाली अस्वच्छतेचा प्रसार। युवा सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धांत शेलार यांची नगरपरिषदेवर घणाघाती टीका। खोपोली प्रतिनिधी। स्वच्छ भारत अभियानाच्या गजरात खोपोली नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीमुळे मात्र प्रत्यक्षात अस्वच्छतेचा प्रसार होत असल्याची गंभीर बाब नुकतीच समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 6 मधील खालची खोपोली परिसरात पेट्रोल पंप व सार्वजनिक शौचालयाशेजारीच नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर मिनी कचरा डेपो तयार करण्यात आला आहे। त्यामुळे परिसरात दुर्गंधी व घाण पसरल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत। या गंभीर मुद्द्यावर युवा सेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धांत किसन शेलार यांनी दिनांक जुलै 21 रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून आवाज उठवला आहे। कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे स्वागत कमान बदनाम। सदर ठिकाण खालची खोपोलीमधील बाजारपेठेच्या प्रवेशद्वाराशी संलग्न आहे। या ठिकाणी नगरपरिषदेने शहराच्या स्वागतासाठी कमान उभारलेली आहे, परंतु या कमानीशेजारीच रोज हातगाड्यांद्वारे बाजारपेठेतील कचरा टाकल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे। सिद्धांत शेलार म्हणाले, स्वागत कमान हे शहराच्या प्रतिमेचे प्रतीक असते, पण इथे मात्र त्यालाच गटारात घालण्याचे काम नगरपरिषद करत आहे। या बेकायदेशीर कचरा डेपोमुळे डासांचे प्रमाण वाढले असून मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगांचा धोका वाढत आहे। विशेषतः बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांमध्ये या घाणीतून चालताना तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे। स्थानिक दुकानदार व रहिवाशांनीही वेळोवेळी तक्रारी करूनही नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे। सिद्धांत शेलार यांनी निवेदनात म्हटले आहे की जर प्रशासनाने त्वरित सदर कचरा डेपो हटवून परिसर स्वच्छ केला नाही तर युवा सेनेच्या वतीने स्थानिक नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल। त्यांनी मागणी केली आहे की सदर ठिकाण त्वरित साफ करून येथे कचरा टाकू नये असा फलक लावण्यात यावा। नगरपरिषदेच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह। या प्रकरणातून खोपोली नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेवरील दावे फोल ठरत आहेत। कागदोपत्री योजना आणि प्रत्यक्षात सुरू असलेली अस्वच्छता यात मोठा फरक असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत।